आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। बळीराजाच्या कर्जमाफीसाठी रोहित पवार यांचे पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन, शिरोळ तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा जाहीर पाठिंबा। हेरवाड दिलीप शिरडोणे। राज्यातील शेतकऱ्यांची विनाअट सरसकट कर्जमाफी व्हावी आणि सरकारला यासाठी सद्बुद्धी यावी या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्राच्या युवकांचे आयडॉल आमदार रोहित पवार दादा यांनी श्री क्षेत्र पंढरपूर येथे अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे। राज्यातील बळीराजा आज अत्यंत संकटात असून त्याला या कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी रोहित दादांनी पंढरपूरच्या पवित्र भूमीत हे आक्रमक पाऊल उचलले आहे। दादांच्या या भूमिकेला संपूर्ण महाराष्ट्रातून तरुणांचा आणि शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे। या आंदोलनाची दखल घेत शिरोळ तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पंढरपूर येथे प्रत्यक्ष जाऊन आंदोलनस्थळी आमदार रोहितदादा पवार यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी रोहितदादांच्या तब्येतीची विचारपूस करत या आंदोलनाला शिरोळ तालुक्याच्या वतीने जाहीर पाठिंबा दर्शवला। या महत्त्वपूर्ण आंदोलनादरम्यान नुकतेच निवडून आलेले लोकप्रिय खासदार निलेश लंके यांची देखील पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली। या भेटीदरम्यान राज्यातील विविध सामाजिक व राजकीय विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। बळीराजाला संकटातून बाहेर काढण्यासाठी रोहितदादांनी सुरू केलेले हे आंदोलन अत्यंत महत्त्वाचे असून संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। आमदार रोहितदादा पवार यांच्या भेटीदरम्यान आणि आंदोलनात सहभागी होताना शिरोळ तालुक्यातील शिरोळ तालुका अध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे, विधानसभा अध्यक्ष विशाल जाधव, कोषाध्यक्ष DP कदम सर, खांडेकर सर यांचे सह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।